बातमी आहे लातूरमधून। रुग्णाच्या नातेवाईकाला सुरक्षा रक्षकानं अमानुष मारहाण केली आहे। लातूरच्या शासकीय रुग्णालयातील ही धक्कादायक घटना समोर येते। गांधी चौक पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात प्रसूत झालेल्या आपल्या पत्नी आणि नवजात बालकाला भेटण्यासाठी आलेल्या पतीला महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा रक्षकांनी अमानुष मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे। या प्रकरणी शहरातील गांधी चौक पोलीस ठाण्यात सुरक्षा रक्षकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयामध्ये तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानाने लातूरच्या याच रुग्णालयामध्ये आलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाला अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आणि ही घटना नेमकी काय आहे या संदर्भातल्या आता प्रशासकीय पातळीवर चौकशी सुद्धा आहे। पण ज्यांच्यासोबत ही घटना घडलेली आहे ते व्यक्ती माझ्यासोबत आहेत। काय नेमकं दादा तुमचं नाव आहे? माझं सदाशिव सूर्यवंशी। आणि तुम्ही कधी आला होतात आणि तुम्हाला कोणी मारहाण केली, कसा तो घटनाक्रम झाला, काय घडलं तुमच्यासोबत? मी सकाळी 8 ते 8:30 9च्या दरम्यान म्हणजे त्या पिरियडमध्ये माझ्या पत्नीस भेटायला आलो होतो। मी मोबाईल दाखवला त्यांना आणि माझ्याकडे पास होता। म्हणजे तुमच्या पत्नी इथे ऍडमिट आहेत का? ॲडमिट आहे। मग मी पास होता, त्यांना पास दाखवला, असं पास दाखवलं आणि ते नाही म्हणले, थांब म्हणले। ते माझे असे वस्त्र बघून आहे ना, ते म्हणजे त्यांना वाटलं मी चोर आहे काय आहे, ते त्यांना काय वाटलं असेल काही कदा सांगता येत नाही। ते 10 जण असं म्हणजे ते MSFचे जवान जे काही हे कर्मचारी आहेत ते मला एकदम असं मारत त्यांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले आणि तिथं मारहाण केली, पूर्ण हाताला वगैरे पूर्ण हे केले। आणि मग ते जाऊ द्या म्हणलं, मग आता हे काहीतरी करल ह्या उद्देशाने त्याने काय केले, एक कोरा कागद घेतले, तुझं नाव सांग, हे नाव सांगा, आणि माझे फोटो काढून घेतले, म्हणजे की कैदीसारखी वागणूक मला त्या MSF जवानाने दिली। तू ज्या पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या सुरक्षा यंत्रणेच्या वतीनं ज्या आता रुग्णांच्या नातेवाईकांना सुद्धा जबर मारहाण करण्याचे हे गंभीर प्रकार या ठिकाणी घडत आहेत, त्याच्यामुळे कुठेतरी शासन आणि प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी जोर धरताना आपल्याला पाहायला मिळते। अजय गुडके, जय महाराष्ट्र न्यूज, लातूर।